नमस्कार. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्यात आपल्याला कांदा भजी, बटाटा भजी खाऊ वाटतात. तर त्याचा कंटाळा आला असेल आणि वेगळ्या टाईपचे भजे खायचे असतील तर आज मी तुमच्यासाठी हे वेगळे भजे घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर यासाठी मी इथे हे 2 बटाटे उकळून घेतले होते. त्याला मी बारीक चुरून घेतलं आणि त्यात आता चवीनुसार तिखट. तर मी इथे हे 1.5 चम्मच तिखट टाकून घेतलेला आहे. नंतर आपण इथे अर्धा चम्मच धने पावडर घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे अर्धा चम्मच जिरं पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी हे अर्धा ते पाऊण चम्मच मीठ टाकून घेणार आहे. तुम्ही इथे सेंधा नमक पण यूज करू शकता साध्या मिठाच्या ऐवजी. त्यानंतर मी इथे हे आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच, ते आपण टाकून घेऊ. तुम्हाला आंबट केवढं आवडते त्यानुसार तुम्ही हे जास्त कमी प्रमाणात टाकू शकता. त्यानंतर मी इथे बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे, ती पण आपण टाकून घेऊयात आणि बारीक सोप. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. जसा आपला उंडा बनते तसा आपला उंडा आपण एक बनवून घेतलेला आहे, जसं आपण आलू पराठ्यासाठी करतो त्याप्रमाणे. त्यानंतर आता मी इथे ही कणिकचे पण उंडे करून घेत आहे. कणिकमध्ये वेगळं काही नाही, फक्त मी इथे बारीक ओवा टाकून घेतलेला आहे कणकीत थोडंसं क्रिस्पी येण्यासाठी ते. तर इथे मी हे 2 सारखे गोळे करून घेतले आणि 1 बाय 1 आता मी हे लाटून घेणार. जेवढं पातळ होईल तेवढं आपण पातळ हे लाटून घेणार. तर आपली ही एक पोळी लाटून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी पण पोळी लाटून घेऊ. तर दुसरी पोळी लाटल्यावर आता मी इथे या दुसऱ्या पोळीवर मी पोलपाटावरच राहू दिला आणि त्यावर आता मी हे जे आलूचं आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मी अशा प्रकारे इथे पूर्ण लावून घेणार या पोळीला. जर आपल्याला हे आलू हाताला चिपकत असतील तर आपण पाणी किंवा तेलाचा पण यूज करू शकतो आणि ते चांगलं त्याला लावून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण याला दाबून चांगलं पॅक करून घेऊ आणि त्यानंतर आपण यावर थोडंसं लाटणं पण फिरवून घेण्यात, हलक्या हाताने लाटणं फिरवून घेऊ आपण यावर. हे पोळीच्या जास्त बाहेर पण नाही गेलं पाहिजे, थोडासा काठ आपण शिल्लक राहू देणार आहे. आणि आता यावर आपण ही जी दुसरी पोळी करून घेतली होती एकदम पातळ, ते आपण टाकून घेणार एकदम हलक्या हाताने आणि ते काठाला चांगलं आपण पॅक करून घेणार आहे आता. आणि त्यानंतर हलक्याने आणि वापस आपण त्यावर लाटणं फिरवून घेऊ. पूर्ण काठाने ते एकजीव झालं पाहिजे तसं. तर आता आपलं हे झालेलं आहे. तर मी हे काठाला जो आपला उंडा शिल्लक राहिला होता ते काठ याचे काढून घेणार पूर्ण. आपल्याला याचा चौकोन करून घ्यायचा आहे म्हणून आपण हे बाहेरचं काढून घेणार. आणि आता आपल्याला जशा आकारात पाहिजे त्या आकारात आपण याला कट करून घेऊ शकतो, म्हणजे छोटे की मोठे. आपण ह्याचे जसे शंकरपाळे करतो त्याप्रमाणे आपण याचे स्क्वेअर, छोटे छोटे स्क्वेअर करून घेणार आहोत आता. तर आता आपण याला एक एक करून आकार करून घेऊ. तर आता आपण एक एक पार्ट याचा उचलून बरोबर आपण याची चिमणी करून घेऊ. याला तुम्ही हा असा आकार देऊ शकता. तुम्ही लक्ष देऊन बघू शकता की मी पहिले याचे 2 टोकं धरून याला त्रिकोणासारखं केलेलं आहे आणि नंतर मागून दुसरे 2 टोकांनी अजून केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला एकदम मस्त आकार दिलेला आहे आपण. आणि जर हे छोटे तुम्हाला हार्ड जात असतील तर तुम्ही हे जे आपण स्क्वेअर केले होते पहिले शंकरपाळ्यासारखे, हे शंकरपाळे थोडेशा मोठ्या आकारात पण करू शकता. मी इथे थोड्या मोठ्या आकाराचे देखील करून घेतलेले आहेत. हे बघा, बस असेच आपण पूर्ण करून घेऊ. लहान मुलांना तेच ते खाण्याचा कंटाळा आला असेल आणि त्यांना काहीतरी आकर्षक आपल्याला द्यायचं असेल जे त्यांना खावं वाटेल तर तुम्ही हे आकार देऊन अशा प्रकारे याचे भजे करू शकता आणि त्यांना सर्व करू शकता. तर हे बघा, मी हे अशा मोठ्या आकाराचे पण इथे करून घेतलेले आहे थोडेसे त्यात. आणि हे पण आपण थोडेसे मंद आचेवर होऊ देणार, कारण नंतरच आपले पूर्ण ते बटाटे झाले पाहिजे म्हणून. आपण हे क्रिस्पी थोडेसे लालसर असे याला 2-4 मिनिट 5 मिनिट होऊ देऊ. आणि बघा, आपले हे भजे तयार झालेले आहेत एकदम गरमागरम असे. तुम्ही याला सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. तर असे क्रिस्पी आणि गरमागरम आणि वेगळ्या पद्धतीचे भजे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.